जय जय रघुवीर समर्थ. शिवथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 5वे आवर्तन समूहावर आज बुधवार भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके 1946 दिनांक 4 सप्टेंबर 2024. आज ग्रंथराज दासबोध दशक 7वा 14 ब्रह्मांचा समास पहिला ब्रह्मनिरूपण. ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 26 चे वाचन करणार आहेत अरुणाताई जोशी आणि निरूपण करणार आहेत आदरणीय निशिगंधाताई पोंक्षे. अरुणाताई, आपण वाचनास सुरुवात करावी. जय श्रीराम. करते. गणेश शारदा चैव सज्जन सद्गुरु तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले येथ श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिदम्. यः कीर्त्या पठनेन सर्व विदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरौ क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा समास दुसरा ब्रह्मनिरूपण. ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू श्रीराम. ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम. ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प श्रीराम. या ब्रह्म या दृश्या वेगळे ब्रह्म शून्यत्वास निराळे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना श्रीराम. ब्रह्म दृष्टीस दिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधू विनयेना अनुभवासी श्रीराम. ब्रह्म सकळाहुनी थोर ब्रह्मा ऐसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी श्रीराम. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलिजे त्याहुनी अनाळीसे परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम. ब्रह्मास नामे अनंत परी ते ब्रह्म नामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती श्रीराम. ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे श्रीराम. श्रुती यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन श्रीराम. कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम. आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु वीण नाही श्रीराम. भांडार गृहे भरली परी असती अडकिली हातास न येता किली सर्वही अप्राप्त श्रीराम. तरी ते किली ते कवण मद करावी निरूपण ऐसा श्रोता तुसे खूण वक्तयासी श्रीराम. सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एक सरी श्रीराम. तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड मने विण कैवाड साधनाचा श्रीराम. त्याची मने विण प्राप्ती की वासने विण तृप्ती तेथे न चले वित्पत्ती कल्पनेची श्रीराम. ते परेहुनी पर
मनबुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजे ते श्रीराम. संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तो या बोला सुखावे लगा श्रीराम. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम. सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा श्रीराम. मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते श्रीराम. देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण तेथे होतसे निर्वाण अहंभावासी श्रीराम. उंच नीच नाही परी राया रंका एकची सरी जाला पुरुष अथवा नारी एकची पद श्रीराम. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोळे शूद्राचे ब्रह्म ते ओळे ऐसे वेगळे आगळे तेथे असेच ना श्रीराम. उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी ऐसा भेद तयापाशी मुळीच नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आज समाज 2 चे वाचन करणाऱ्या अरुणाताई जोशी आणि आजच्या निरूपणकार आदरणीय निशिगंधाताई पोंक्षे यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. निशिगंधाताई आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रभू श्रीराम सद्गुरु रामदास स्वामी माझे सद्गुरु डॉक्टर देशमुख काकांना साष्टांग नमस्कार करते. उपस्थित आपण सर्व गुरुतुल्य व्यक्ती आणि आपण सगळे श्रोतेजन जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करते श्रीराम. आपल्या सगळ्यांनाही साष्टांग नमस्कार करते. आज मला चिंतनाला दशक 7 चतुर्दश ब्रह्मातला दुसरा समास ब्रह्मनिरूपण आलेला आहे. एकूण 55 ओवी असलेला हा समास आहे. त्याच्यातले आपण 26 ओव्या आज आपण बघणार आहोत आणि उर्वरित ओव्या आपण उद्या बघणार आहोत. या समासाचं आपण थोडक्यात जर एक बायफर्केशन करायचं म्हटलं किंवा थोडक्यात समासाचा आढावा घ्यायचा जर आपण ठरवलं तर असं घेता येईल की साधारण 1 ते 11 ओव्यांमध्ये समर्थांनी ब्रह्माचे वर्णन या पूर्वीच्या समासात जे येऊन गेलेलं आहे तेच केलेलं आहे. 12 ते 15 ओव्यांमध्ये सद्गुरु कृपेने हे ब्रह्म प्राप्त होते असे सांगून त्यासाठी कुलूप आणि किल्लीचा दृष्टांत दिला आहे. आपण त्याच्यावरती शांतपणे डिटेल जशी ती ओवी येईल तसं बोलूया. आता आपण एक रफली आढावा घेऊया की साधारण 55 ओव्यांमध्ये काय आहे. 16व्या ओवीमध्ये द्वैताचा निराश झाल्यावर अद्वैताचा अनुभव येतो. तिथे फक्त आनंदच भरलेला असतो आणि त्यासाठी अंतःकरण वृत्ती लीन झालेली असते हे सांगण्यासाठी आपल्या मनाला निवृत्त करणे हे महत्वाचं साधन सांगितलं आहे. 17व्या ओवीमध्ये हे आत्मसुख मन लीन झाल्यानंतर अनुभवाला येते. असा अनुभव आल्यानंतर तो दृढ अपरिवर्तनीय झाला असता वासनाक्षय होतो व नित्य तृप्ताची अवस्था येते. इथे वासना पूर्ण झाल्यानंतर येणारी तृप्ती अभिप्रेत नाही, कारण पुन्हा वासनेचा उदय होतात अतृप्ती सुद्धा उदयाला येते. म्हणजे विषय वासना जर आपल्याला मध्ये असेल तर त्याने तृप्ती होत नाही. 24व्या ओवीमध्ये आत्मभूतीमध्ये श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अनुभव असा प्रकार नसतो. दरिद्री किंवा श्रीमंत हे दोघे त्या अनुभवाच्या पातळीवरती एकरूपच असतात हे सांगून स्त्री आणि पुरुष हे सुद्धा आत्मानुभूतीच्या संदर्भात एकरूपच असतात असं 24व्या ओवीत सांगितलं आहे. 25व्या ओवीमध्ये ब्राह्मण जातीला येणारा ब्रह्मानुभव व शूद्रांना येणारा ब्रह्मानुभव सारखाच असतो, त्यात सोवळे नसते असं सांगितलेलं आहे. थोडक्यात आपण आता 26 पर्यंत बघितलंय. उद्याचं बाकीचं आपण उरलेलं बघूया. तर जेव्हा आपण हा विचार करतो की ब्रह्म निर्गुण निराकार
म्हणजे सगळ्यामध्ये जेव्हा आता आपण अध्यात्म 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 किंवा परमार्थाचा अभ्यास करतोय तेव्हा परमार्थाच्या अभ्यासामध्ये फक्त 5च गोष्टी महत्वाच्या आपल्याला अभ्यास करायच्या असतात. त्या म्हणजे एक जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म. कारण परमार्थाचा सिद्धांतच आहे जीवो ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. म्हणजे जगामध्ये फक्त एकमेव ब्रह्मच सत्य आहे, जे निरपेक्ष आहे. निरपेक्ष, त्याला कुठल्याही अस्तित्वावरती, ते कुठल्याही आधारावरती नाहीये, ज्याला कशाचाही आधार नसताना जे आहे 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 असं जे ब्रह्म आहे ते सत्य आहे. आणि त्याच्याशिवाय या अख्ख्या संपूर्ण विश्वामध्ये दुसरं काहीच सत्य नाहीये. सत्याचा थोडक्यात अर्थ आहे की जे तिन्ही त्रिकाळ, तिन्ही अवस्थांमध्ये असतच त्याला ब्रह्म, त्याला सत असं म्हणतात. आणि असं सत्तत्व फक्त एकमेव ब्रह्म आहे, हे आपण समजून घेणार आहोत. दुसरं, जगत मिथ्या, म्हणजे दिसणारं जग, भासणारं जग हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे आत्ता ते दिसतंय, पण ते नंतर, ते मी झोपल्यानंतर त्याचं अस्तित्व माझ्यासाठी नसतं, म्हणून ते मिथ्या. की जे नंतर, जे मला दिसत नाही तेव्हा ते नाही, आणि जेव्हा मी जागृतीत असते तेव्हा मला ते दिसतं. असं जेव्हा दिसतं पण आणि नसतं पण, या दोन्हीला मिथ्या असं म्हणतात. ते सत्य नव्हे. आणि असत्य म्हणजे त्याला आपण शास्त्रामध्ये सशाला असलेली शिंग म्हणतात, किंवा आकाशाला लागलेलं फूल म्हणतात, की जे कधी अस्तित्वातच नाहीये, ते असत्य आहे. मग आपण काय शिकणार आहोत की ब्रह्म सत्य आहे, जग, दिसणारं जग हे मिथ्या आहे, आणि जीव आणि ब्रह्म हे एकच आहे. जीव ब्रह्मैव नापरा. आणि हा सिद्धांत समर्थ आपण संपूर्ण दासबोधामध्ये आपल्याला प्रत्येक समासात सांगतात की तू म्हणजे तेच आहे, आणि तू म्हणजे तेच आहे. म्हणजे सद्गुरू आपल्याला सांगतात की तत्वमसी. मग तत्वमसी म्हणजे काय, की ते तत्व तू आहेस. मग ते तत्व म्हणजे काय, की ते ब्रह्म, हे ब्रह्म तू आहेस. म्हणजे मी आता कोण आहे, तर आता मी मला स्वतःला जीव समजलेला आहे. मग मी जीव आहे. तो जीव हा जो काही जगामध्ये आहे, तो मला, मी त्या जगामध्ये जीवत्वाने राहतो. हे मी माझं ब्रह्म जाणू शकत नाही. म्हणजे माझ्या अंतर्यामी असलेलं एकमेव तत्व जे मी जाणू शकत नाही, कारण माझ्यावरती असलेलं अज्ञान आणि अविद्येचा प्रभाव, किंवा माझ्यामध्ये असलेल्या भ्रांती. मग कुठल्या कुठल्या भ्रांती आहेत, तर जगत सत्यत्व ही भ्रांत आहे. मी म्हणजे देह, हे माझं दृढ माझा विश्वास आहे. की मी अभ्यास करताना म्हणते की हो, मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे ब्रह्म आहे. हे अभ्यासाचं पुस्तक जोपर्यंत उघडं आहे, आपण कोणाचं प्रवचन ऐकतोय तोपर्यंत आपल्याला हे पटत राहतं की हो, मी म्हणजे ब्रह्म. पण जेव्हा आपण ते पुस्तक बंद करतो आणि आपण परत जगामध्ये वावरायला सुरुवात करतो, तेव्हा असं वाटतं की अरे, मी म्हणजे देह आहे, ही मला असं कशी बोलली, ती मला कसं बोलली. असं करून आपण देहबुद्धी आपली दृढ झालेली असते. ही आपल्याला अज्ञानामुळे आपण आपल्या आतमध्ये असलेल्या, अंतर्यामी असलेल्या ईश्वराला जाणू शकत नाही, आणि मग आपण आत्मानुभव घेऊ शकत नाही. तिसरी भ्रांती जी आहे ती कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती आहे. या अनेक भ्रांतींमुळे माझ्याजवळ असलेलं जे तत्व आहे ते मला समजत नाही. मग हे माझ्याजवळचं असलेलं तत्व म्हणजे नक्की कसं आहे, आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आणि मग आपण जगामधल्या गोष्टी आपण अनेक प्रमाणांनी बघतो की अच्छा, ते म्हणजे ते का. मग आपण कशाचं तरी उदाहरण घेतो की मला जर वाघोबा किंवा मला माहिती नसेल जंगलामधला, मी विचारते अरे वाघोबा कसा आहे, मग मला कोणीतरी सांगतं की ना, तो छोटस जे काही मांजर तू बघितलेस ना, मग त्या मांजराचं मोठं रूप कसं असेल, फक्त त्याला मिशा नसतात. असं कशाचं तरी उदाहरण देऊन जे सांगितलं जातं त्याला शास्त्रामध्ये 9 प्रमाणं आहेत. आपण आता ती प्रमाणं नको बघायला, पण कुठल्याही जगामधल्या ज्या गोष्टी असतात त्या अनेक वेगवेगळ्या प्रमाणांनी सांगितल्या जातात. आणि जे प्रमाणांनी सांगितलं जात नाही, ज्याला कशाचीही तुलना करता येत नाही, असं जे काही आहे ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे ते या ब्रह्म निरूपणामधून समर्थ आपल्याला सांगतायत. मग ते पहिलंच समर्थांची ओवी काय आहे, तर ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्माचे नाही पारावार, बोलती साधू. म्हणजे हे जे काही ब्रह्म आहे त्याला आकारच नाहीये. आपण आकार, आपल्याला इतकं रंगरूप जगामध्ये वावरण्याची सवय झालेली असते की आपण आपल्याला एखाद्या रूपाशिवाय आपल्याला एखाद्या वस्तूची कल्पनाच करता येत नाही. आणि मग निराकार वस्तू तर आपण कल्पनाच करू शकत नाही. पण मग तेच समजून घेणं म्हणजे अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणं आहे, किंवा परमार्थाचा अभ्यास करणं आहे.
थोडक्यात अध्यात्म किंवा परमार्थशास्त्राचा मी माझ्या आत असलेला आत्मा का शोधायचा आहे? कारण आपल्याला हा जो देह मिळालेला आहे हा ईश्वराने दिलेला आहे. आपल्याला मनुष्य देह जो प्राप्त झाला आहे तो ईश्वराने आपल्याला एक घबाड दिलेला आहे. या मनुष्य देहाच्या आतमध्ये आपल्याला जी बुद्धीची देणगी मिळाली आहे त्या बुद्धीने आपल्याला ज्याने निर्माण केलं आहे ते आपण बघू शकतो. मनुष्य देहाव्यतिरिक्त कुठल्याही देहाने आपण ईश्वराला बघू शकत नाही, हे आपण मागच्या समासामध्ये बघितलंय. आणि मग याच्यातून आपल्याला जर करायचं असेल तर ही जी अध्यात्म विद्या आहे ही संपूर्ण विद्याशाखांमध्ये अग्रगण्य मानली गेलेली आहे. श्रीकृष्णांनी गौरवलेली ही अध्यात्म विद्या आहे आणि या अध्यात्म विद्येच्या अंतात आपण ब्रह्माचं स्वरूप समजून घेणार आहोत. आणि म्हणून साधू संत असं सांगतात की ब्रह्मस्वरूपामध्ये कुठलाही आकार नसून कुठलीही त्रिगुण नसून ते मायेच्या कल्पित रूपरंगापासून अत्यंत असंग आहे. ते निरपेक्ष, व्यापक आणि विभू आहे. परमार्थाचा एक सिद्धांत आहे किंवा आपण एक सृष्टीचा सिद्धांत म्हणू की जितके सूक्ष्म तितकं व्यापक. मग आपण सूक्ष्म आणि व्यापकाला कुठलं घेऊ शकतो? आपण जर पुढचं बघितलं विमल ब्रह्म तर खम ब्रह्म असं त्याला उदाहरण दिलंय. किंवा आकाशा समान किंवा गगना समान हे ब्रह्म आहे. मग हे जे आहे आकाशा समान हे आपण आपल्या आजूबाजूची हवा आपल्याला दिसते का हो? किंवा आपल्याला ती समजते का? तर फक्त जेव्हा ती हवा हलते तेव्हा त्याचा स्पर्श फक्त त्वचेला होतो आणि आपण म्हणतो ओ वाऱ्याची छान झुळूक आली. पण जेव्हा झुळूक आलेली नसते तेव्हा हवा नसतेच का? तर हवा असतेच, ती कुठेही जात नाही. आणि ही जी हवा आहे ही हवा साधारण आपण ब्रह्माच्या ती जवळ जाऊ शकते म्हणून त्याचं आपल्याला दृष्टांत घेता येऊ शकतो असं संत म्हणतात. कारण दुसरं कुठल्याही दृष्टांताने ब्रह्म सांगता येत नाही. आणि मग हे सांगताना पुढे ते सांगतात की हा सगळीकडे व्यापक आहे. याच्यासाठी एक छोटस उदाहरण मला वाटतं, एक गोष्ट आहे छोटीशी की जेव्हा श्रीराम याला निघतात अरण्यामध्ये वनवासामध्ये आणि ते वनवासामध्ये निघालेले असताना ते ऋषींच्या आश्रमात जातात आणि आश्रमात ऋषींना म्हणतात की आम्ही आता कुठे राहू, आम्हाला इथून राहायचं काय आहे जागा. तेव्हा ते म्हणतात की तू तर श्रीराम आहेस, तू तर प्रभू आहेस, तू कुठे नाही आहेस की मी तुला जागा देऊ शकतो. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याचा जर दृष्टांताचा अर्थ घ्यायचा बघितला तर संपूर्ण चराचरामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये परब्रह्म दाटून आहे. मनाच्या श्लोकांमध्ये पण सुद्धा समर्थ असं म्हणतात की कुठले तर श्लोक 196 की त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की कुठेही चराचरी सुद्धा आपण तुम्ही बघितलं तर फक्त आणि फक्त ब्रह्मच आहे. म्हणजे नभी वावरे जो अणुरेणू काही वेता ठावया राघवे विण नाही. तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. म्हणजे असा जगामध्ये विश्वामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही की रेता ठावया राघवे विण नाही. इतकं व्यापक ब्रह्म सगळीकडे आहे. मग पुढे समर्थ पुढच्या ओवींमध्ये असं सांगतात की ब्रह्म अच्युत अनंत आहे, ब्रह्म सदोदित संत आहे, ब्रह्म कल्पने रहित आहे, निर्विकल्प. म्हणजे हे प्रत्येक वेळा जेव्हा आपण हे ब्रह्म कसं आहे हे समजून घेतो तेव्हा आपण ना मायेच्या प्रांतात आहोत. थोडक्यात आपण पाण्यात आहोत. आणि मग पाण्यातून आपल्याला जर किनाऱ्यावरती जायचं असेल तर किनाऱ्यावरती जाताना आपले संत सांगतात ते तिकडे तसं आहे ना, ते त्याप्रमाणे ब्रह्म आहे. मग ते सांगताना आपल्याला आपल्या रोजचं उदाहरण देऊन सांगतात आणि सापेक्षतेने सांगतात. जिथे श्रुती सुद्धा ब्रह्माचं उदाहरण सांगताना किंवा ब्रह्म कसं आहे असं विचारलं तर ती नेती सांगते, हे नाही ते नाही असं सांगत सांगत जेव्हा हे ब्रह्म आहे का असं विचारलं जातं तेव्हा श्रुती सुद्धा अनिर्वाच्य होते. आणि अशा ह्याच्यामध्ये मग आपल्याला आपण ते कसं समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आपण अभ्यास करतोय. मग ते समजून घेताना आपल्याला संत सांगतात की ते असं नाहीये, ते अच्युत आहे, ते सदोदित संत आहे, ते कल्पना आपण तुम्हीही कितीही कल्पना केली तरी त्या कल्पनेचे रहित आहे, असं ते निर्विकल्प आहे, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. मग ब्रह्म या दृश्य वेगळे, म्हणजे आपण परत दृश्य बघतोय त्या दृश्यापेक्षा ते वेगळं आहे, शून्यत्वास निराळं. मग आपण असं म्हणतो की बरं हे नाही ते नाही असं करत करत सगळ्याचा बाध करत एका पॉइंटला असं पण असं येतो की आता इथे फक्त शून्य आहे. मग हे शून्य म्हणजे ब्रह्म आहे का?
तर तेही नाही. संत सांगतात की हे शून्य बघणारा कोणीतरी आहे ना. कोणाला कळलं की हे शून्य आहे? आपण म्हणतो हे पण नाही ब्रह्म, ते पण नाही ब्रह्म, मग दिसणारं जग, जगातली ही गोष्ट अशी नाही, ती गोष्टी नाही. व्यापक म्हणजे किती व्यापक आहे? ते अनंत कोटी ब्रह्मांडाला सुद्धा व्यापून आहे. मग त्याला व्यापून सुद्धा काहीतरी आहे नावाचं तत्व जे शिल्लक राहतं, की जे फक्त आहे. मग ते जे तत्व आहे त्या शून्याच्या सुद्धा पलीकडे काहीतरी आहे. आणि हे आपल्याला जे कळतं ते आहे म्हणजे ते शून्यत्व सुद्धा निराळं आहे आणि त्याचं शून्याचं प्रकाशन करणारा जे तत्व आहे ते ब्रह्म आहे. मग असं असून सुद्धा ते ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणाला ते अनुभवाला येत नाही. कारण का? ते स्वसंवेद्य आहे. मग हे स्वसंवेद्य ब्रह्म जे अनुभवाला सुद्धा येत नाही ते कसं आहे? तर त्याला आपण खरं तर सूर्याची सुद्धा उपमा ही योग्य नाहीये. कारण सूर्य हा निर्माण झालेला आहे आणि तो नाश पावणारा आहे. कारण जे निर्माण जातं त्याला नाश आहे. मग हे कसं आहे? तर सूर्याची उपमा का घ्यायची? कारण सूर्य हा वस्तुतंत्र आहे. त्याला त्याची स्वतःचा प्रकाश आहे, त्याला स्वतःचा उजेड आहे. त्याला दिव्यासारखं कुठे आपल्याला निरंजन किंवा दिवा लावावा लागत नाही किंवा बॅटरी लावावी लागत नाही. जेव्हा एखादी गोष्ट लावून त्याचा उजेड पडतो तेव्हा त्याला कर्तृतंत्र म्हणतात. ते कर्तृत्वाने लागलं गेलं असतं. पण ज्याला स्वतःचाच उजेड आहे, स्वतःचाच प्रकाश आहे असा सूर्यासारखं ब्रह्म. पण सूर्याची उपमा त्याला लागू पडत नाही. कारण ब्रह्म हे स्वसंवेद्य आहे आणि ते अनादी कालापासून आहे आहे आणि आहे. ते एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यामुळे त्याला आपण सूर्याची उपमा देऊ शकत नाही. मग ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधूविण येना अनुभवासी. म्हणजे जे कुठल्याच अनुभवाला आपल्याला ते ब्रह्म येत नाही आणि अनुभवाला ते आपल्या पडत नाही. दृष्टी नसतेच. आपण त्याच्यापर्यंत आपली दृष्टी पोहोचू शकत नाही. कारण या आपल्या जगातली जी दृष्ट आहे त्या दृष्टीने ते आपण अनुभवू शकत नाही. कारण ते सगळं जे आहे ते परत माहीत आहे. आपल्याला त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते आणि दिव्य दृष्टीसाठी आपल्याला अंतर्मुख साधना करावी लागते. त्याला बहिर्मुख आणि अंतर्मुख असं साधना म्हणतात. बहिर्मुख साधनेमध्ये नाम जप आहे आणि सतत नाम घेऊन निष्काम कर्म, निष्काम उपासना करून चित्त शुद्ध आणि चित्त शांत झाली की आपल्याला अंतर्मुख साधना करावी लागते. आणि याच्यासाठी जेव्हा आपण ध्यान करू आणि ध्यानामध्ये आपण त्याला बघायचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला ते दिव्य दृष्टीने आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. साध्या दृष्टीने, साध्या डोळ्याने आपल्याला अनुभव घेता येत नाही. यासाठी संत परत उदाहरण देतात की आपल्याच डोळ्याला आपला डोळा दिसतो का? तर नाही दिसत. आपण जेव्हा आरशात बघू तेव्हाच कळतं. पण माझ्या डोळ्याने मी डोळा बघितला असं होत नाही. असं ते स्वसंवेद्य आहे. मग ब्रह्म कसं आहे? तर ब्रह्म सकळाहून थोर, ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी. म्हणजे परत ते सगळ्या गोष्टींचं ते अधिष्ठान आहे आणि अतिसूक्ष्म असल्याने ते ब्रह्म देवादिकांनाही दिसत नाही. कारण देव आणि जे आहे ईश्वर हे सुद्धा निर्माण झालेले आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ते दिसत नाही. जे दिसत नाही त्याच्यामध्ये ते कळतच नाही. पुढे उदाहरण समर्थांनी दिलेलं आहे की जळामध्ये असलेले मासे किंवा जलचर प्राणी. एक मासा आपल्या आईला विचारतो की आई पाणी म्हणजे काय ग? तेव्हा ती माशाची आई त्याला म्हणते की पाणी म्हणजे काय हे मला पण नाही माहिती. आपण अनुभवी असलेल्या आपल्या मोठ्या माशांना जाऊन विचारू. म्हणून ते मोठ्या माशांकडे जातात आणि त्यांना विचारतात की पाणी म्हणजे काय? तेव्हा तो मोठा मासा जो असतो वयोवृद्ध तो सांगतो की पाणी म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर त्याच्यासाठी वेळ यावी लागते. थोडीशी वेळ येऊ दे, थोडा अनुभव येईल, मग तुम्हाला कळेल. मग ते जसे पाण्यामध्ये विहार करत असतात त्याच्यामध्ये माशाची आई चुकून एका कोळ्याच्या जाळ्यात अडकते आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर जेव्हा कोळी ते जाळं बाहेर काढतो तेव्हा ती पाण्याविना तडफडायला लागते. तिथेच तिचं बाळ बाजूला असतं पाण्यामध्ये. ती तडफडत असताना ती त्याला सांगते की अरे बाळा, तुझ्या आजूबाजूला जे काही आहे ना त्याला पाणी म्हणतात आणि पाणी हेच आपलं जीवन आहे. त्या पाण्यातून तू बाहेर पडलास की आपण जगू शकत नाही.
हे सांगते, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण या संपूर्ण आपल्या आजूबाजूला जे तत्व आहे, जे अगदी रीता ठावया राघवेण नाही असं जे तत्व आहे, हे तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे की त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. समर्थ असेही पुढे सांगतात की जसं एखाद्या कुंभार मडकी बनवतो, ती मडकी बनवत असताना ते असलेल्या हवेमध्ये मडकी बनवतो आणि त्या हवेमध्ये मडकी बनवतो तेव्हा त्या मडक्यामध्ये जी हवा असते त्या हवेला आपण म्हणतो की हा, हे या छोट्याशा गुडलीतलं मडकं आहे, हे या मडक्यामधली ही हवा आहे आणि त्याला मठाकाश म्हटलं जातं. तसंच जशी मडकी बनवली जातात तसंच ईश्वराने या ब्रह्मतत्वामध्ये आपला देह बनवला आहे. तो देह आहे आणि कालांतराने तो देह काही वर्ष टिकणार आहे आणि कालांतराने तो काही वर्षांनी तो देह निघून जाणार आहे. म्हणजे माझा जन्म काही वर्षापूर्वी होता, आता मी आहे आणि काही वर्षांनी मी अजून काही वर्षांनी हा देह नसणार आहे. पण आतमधलं जे चैतन्य आहे ते मात्र आहेच. देह येणार आहे आणि देह जाणार आहे. जसं हवेमध्ये मडकी आहेत, ती मडकी फुटली की हवा कुठे जाते का? ते हवा आहे तिथेच राहते, फक्त त्या मडक्यातली हवा आहे म्हणून त्याला मठाकाश म्हटलं जातं. मग तो माठ फुटला की मग तो माठ फुटल्यानंतर ती हवा कुठेच जात नाही. तसंच आहे आपल्या आजूबाजूला जे ब्रह्म आहे हे घनदाट भरलेलं आहे. कुठेही एक सुद्धा अशी जागा नाही की तिथे हे ब्रह्मतत्व नाहीये. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे अतिसूक्ष्म आहे आणि ते संपूर्ण आपल्या आजूबाजूला भरून राहिलेलं आहे. आणि कितीही हे शब्दांनी सांगितलं तरी सुद्धा त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ते कळत नाही. थोडक्यात मी जर तुम्हाला सांगितलं की साखरेचा अनुभव, साखरेचं मी तुम्हाला खूप वर्णन केलं की साखर पांढरी आहे, ती छान स्वच्छ आहे, स्फटिकासारखी आहे, ती छान दिसते आणि मी त्याचं कितीही ढिगभर पानं वर्णन केली तरी सुद्धा ज्याने साखर खाल्ली नाही त्याला त्या साखरेचा अनुभव नाही, तोपर्यंत ती साखर कशी आहे हे कळणार नाही. एक छोटीशी चिमूट जेव्हा आपण तोंडात टाकू, माझ्यासमोर साखर पण आहे आणि मीठ पण आहे, मग आपल्याला जर चव घ्यायची असेल तर आपण तोंडात टाकतो आणि मग आपण म्हणतो हे गोड आहे ना, ही साखर आहे. मग जेव्हा ती तोंडात टाकलेली असते त्या क्षणाला आपण बोलू शकतो का? तर नाही बोलू शकत, कारण तो क्षण अनुभवाचा असतो. आणि तो अनुभवाच्या क्षणामध्ये जेव्हा त्या साखरेची गोडी जिभेला कळते तेव्हा आपण अनुमान काढतो की हे गोड आहे ना, ही साखर आहे. आणि मग खारटला पण सुद्धा जेव्हा आपण तो एक किंचित मीठ तोंडात टाकतो तेव्हा आपण म्हणतो अरे नाही, हे खारट आहे, हे मीठ आहे बरं का. म्हणजे का? तर हे जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला कळतं की साखर कशी आहे आणि साखर गोड आहे. हे अनुभवाशिवाय कळत नाही. तसंच ब्रह्माचं आपण अनेक ग्रंथ वाचले आणि आयुष्यभर परमार्थाचा अभ्यास केला, पण जर त्याचा अनुभव घेतला नाही तर ब्रह्मतत्व काय आहे हे आपल्याला कळणार नाही. मग ते नुसतेच शब्द ज्ञानाने होतात. आणि समर्थांनी मागच्याच समासामध्ये आपल्याला दशक 6 आणि समास 10 मध्ये सांगितलंय की शब्द म्हणजे ही फोलफट आहे. ते शब्द टाकून देऊन त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कधीही आपल्याला जर महावाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर शब्द हे फलफटाप्रमाणे टाकून द्यावी लागतात आणि त्याचा अर्थ समजून घेऊन तो नुसता समजून नाही घ्यायचा आहे, तर तो अर्थाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत अनुभव घेतला जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा आपल्याला प्रचिती येत नाही किंवा साक्षात्कार होत नाही. मग हा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर श्रवण, मनन आणि निधिध्यासन. परमार्थाच्या अभ्यासामध्ये श्रवण खूप महत्वाचं आहे. कारण आपण अनेक, आता जर सपोज मी परमार्थाचा अभ्यास माझ्या वयाच्या 50व्या वर्षी सुरू केलाय तर 50व्या वर्षापर्यंत माझं जे काही श्रवण आहे हे सगळं जगातल्या गोष्टींचं श्रवण आहे. मी जर डॉक्टर आहे, मी इथे दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस करते, तर वयाच्या 17-18 वर्षापर्यंत मी शाळेमध्ये शिकत असते. मग त्याच्यानंतर मी कॉलेजला जाते, मग मी सायन्स साईड घेते, मग नंतर मला काहीही माहिती नसताना डॉक्टर व्हायचं म्हणून मी मेडिकलला जाते. एकही शब्दाचं मला ज्ञान नाहीये मेडिकलचं, पण ते सुद्धा ते अॅनाटॉमी म्हणजे काय, फिजिओलॉजी म्हणजे काय हे आमचे सर आम्हाला शिकवतात.
मग ते सर सांगतात त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि मग या शब्दाला असं म्हणतात, हा शब्द घरी जाऊन पाठ करतो, त्या शब्दाचा अर्थ पाठ करतो आणि मग हळूहळू 4 वर्ष 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतर कुठेतरी मेडिकलचं ज्ञान प्राप्त होतं. पण जेव्हा आम्हाला वर्ष 2 वर्ष इंटर्नशिप करायला लागते आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा जे पुस्तकांमध्ये शिकलेलं ज्ञान आहे त्याचा उपयोग त्या अनुभवामध्ये येतो. आणि मग त्या अनुभव जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करताना घेतो, तो अनुभव आणि शिकलेलं ज्ञान ह्याचा ताळमेळ घालून आपल्या अनुभवावरती आपल्याला पेशंट ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि मग जेव्हा मी माझा स्वतःचा दवाखाना सुरू करते तेव्हा हे सगळे जे अनुभव असतात, जे मी अभ्यास केलेला असतो त्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतो, जे हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केलेली असते त्या इंटर्नशिपचा जो अनुभव आलेला असतो तो अनुभव हे सगळं बांधून मग माझ्या दवाखान्यात आलेल्या पेशंटला मी ट्रीटमेंट देते. आणि हे कशावरती शक्य होतं तर हे जोपर्यंत मी अनुभव घेत नाही तोपर्यंत मी देत नाही. मग हे सगळ्याच्या पाठीमागे काय आहे की हे आपण शिकतोय 50 वर्ष. मग अचानक जेव्हा माझ्याकडे परमार्थाचा अभ्यास सुरू करायचा, मला सद्गुरूंची प्राप्ती होते. सद्गुरू सांगतात की कशासाठी तुझा जन्म झालाय, दवाखाना आहे की दवाखाना करण्यासाठी जन्म झालाय का परमार्थाचा अभ्यास करून ज्या ईश्वराने हा देह निर्माण केला आहे त्या ईश्वराला शोधण्यासाठी माझा जन्म झालाय. मग हा दासबोधाचा अभ्यास आपण का करतोय, कारण या दासबोधामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही प्रपंच करावा नेटका पण परमार्थ घ्यावा विवेका. म्हणजे विवेकाने मला माझा देह का प्राप्त झालाय हे समजून घेता आलंच पाहिजे. ज्या ईश्वराने मला देह दिलेला आहे त्या ईश्वराचं स्वरूप समजून घेणं हेच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जेव्हा मी 50व्या वर्षी अभ्यास सुरू करते तेव्हा नवीन नवीन कल्पना समजून घेणं, नवीन नवीन गोष्टी समजून घेणं आणि मग आपण म्हणतो की आपण दासबोधाचं मला खूप आनंद आहे की या हे पाचवं पारायण करताना प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेऊन तो मी आचरणात आणते का आणि त्याच्यासाठी मी श्रवण करते का. कारण श्रवणाला महत्व आहे. जसं डॉक्टर होण्यासाठी सगळ्या प्रोफेसरांचं ऐकून आम्ही श्रवण करून त्याचं मनन करून मग आम्ही त्याचा अभ्यास घेऊन परीक्षा पास झालो, तसंच परमार्थाचं श्रवण करायचं आहे. ते श्रवण केलेल्या गोष्टी मनन करायच्या आहेत आणि परीक्षा द्यायला कुठलेही प्रोफेसर नाहीत. परीक्षा आपली आपणच द्यायची आणि आपणच आपल्याला मार्क द्यायचे की मी जे श्रवण केलं. मला जर इथे षड्रिपूंचा क्रोध आवरायला सांगितलाय तर तो क्रोध आवरण्यासाठी मी काय आचरण केली आहेत. मी जे दासबोधामध्ये वाचलं त्या दासबोधाचा माझ्या ओव्यांचा अर्थ मी माझ्या आचरणात आणते की नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि आचरणात आणल्यानंतर मला माझा राग कमी आलाय, मी खूप शांत झालीय. मला एखाद्या गोष्टीवरती जेव्हा मी खूप पॅनिक होत होते ते पॅनिक माझं कमी झालंय का, असे स्वतःला मार्क द्यायचे आणि स्वतःला मार्क देऊन आपण या परमार्थामध्ये प्रगती करतोय का आणि पास होतोय का हे आपणच बघायचंय. आणि जेव्हा आपण अभ्यास करतो, आपण मार्क देतो त्यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. आणि परमार्थामध्ये आत्मपरीक्षणाला अत्यंत महत्व आहे, त्यालाच निदिध्यासन म्हणतात. मी कशाचा ध्यास घेतलाय, मी जगातल्या विषयांचा ध्यास घेतलाय तर मला फक्त प्रभू श्री राम हवेत आणि प्रभू श्री रामांच्या पर्यंत पोहोचण्याचा मी ध्यास घेतलाय. तो ध्यास घेतला असेल तर माझं ध्येय साधण्यासाठी जो ध्यास मी घेतलाय त्या ध्यासाकडे जाण्यासाठी मी पावलं टाकतेय का मी फक्त 1 तासभर आपलं ऐकते आणि मग मी परत संध्या 4 वाजले की मी चहा पिते आणि मी सगळं विसरून जाते चहाच्या कपाबरोबर. हे महत्वाचं नाहीये. निदिध्यासन म्हणजे राऊंड द क्लॉक 24 तास प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट मी हा गोष्ट लक्षात ठेवते का, जे मी वाचते त्याचं मी आचरण करते का, म्हणजे निदिध्यासन आहे. आणि निदिध्यासन हे तेव्हाच होतं जेव्हा एखाद्या गोष्टीचं मनन होतं आणि मनन तेव्हाच होतं जेव्हा मी एखाद्या गोष्टीचं श्रवण करते. म्हणजे मी जेव्हा मी समास वाचतेय तो वाचल्यानंतर तो मी श्रवण हे डोळ्यांनी पण होतं, कानांनी पण होतं आणि सगळ्याच गोष्टींनी श्रवण होतं. मी जेव्हा वाचते, मी जेव्हा लिहिते हे सगळ्या गोष्टींनी ह्या नवीन नवीन गोष्टींचं श्रवण होतंय. ते श्रवण केल्यानंतर आता या ओवीत ब्रह्म कसे सांगितले तर 1 ते 6 ओवीमध्ये ब्रह्माचं
स्वरूप सांगितलं आहे. मग ते स्वरूप मी जेव्हा कागदावरती लिहिते तेव्हा माझ्या ते लक्षात राहतं की अच्छा, म्हणजे हे अढळ आहे, नित्य आहे, सत्य आहे. आध्यात्मिक दृष्ट्या ते संत आणि सद्गुरूंच्या उपदेशा वाचून त्याचा अनुभव येत नाही. हे जेव्हा मी लिहिते तेव्हा मला सद्गुरूंची महती पटते. आणि सद्गुरूंची महती का पटते? कारण फक्त सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्याला हे प्राप्त होणार आहे. कारण जसं आपण पहिलं मंगलाचरण मध्ये बघितलं तर मंगलाचरण मध्ये गणेशाची मूर्ती जी आहे ही ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि ज्ञानाची प्रतीकाच्या मूर्तीने आपण शारदेचं आपण बघितलं. मग शारदा काय आहे? ते ही शक्तीचं अधिष्ठान आहे. मग गणेश आणि शारदा वेगळे आहेत का? तर ते वेगळे नाहीये, अद्वैतच आहे. कारण शक्ती ही शक्तिमानापेक्षा वेगळी कधीच राहत नाही. मग ती जर अद्वैत असेल तर गणेश हे ज्ञानाचं स्वरूप आहे, शारदा ही शक्तीचं स्वरूप आहे. ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे सांगणारे कोण आहेत? तर हे सांगणारे सद्गुरू आहेत. कारण सद्गुरूंशिवाय हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरूंचे पाय आधी धरावे. कारण सद्गुरू आपल्याला हे सगळं समजावून सांगतात, परमार्थाचा अभ्यास. आणि मग हे सांगितल्यानंतर आपलं जे श्रवण आणि मनन होतं ते निधिध्यासन केल्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव येतो. पुढे समर्थ सांगतायत, ब्रह्माचं नामे अनंत परी ते ब्रह्म नामात येतं, ब्रह्माचं हेत दृष्टांत देताना शोभती. म्हणजे ब्रह्मवस्तूला अनेक नावं आपण कैवल्य म्हणतो, साक्षी म्हणतो किंवा अनेक नावं जी दिली जातात ही सगुण रूपातून दिली जातात. कारण आपण नामरूपात्मक जगात राहतोय. आपल्याला कुठलीही गोष्ट नामाशिवाय आपल्याला कळतच नाही. मोबाईल म्हटलं की मोबाईलचं आपल्याला इमिजिएट समोर येतं की हा माझा मोबाईल असा आहे, किंवा माझं घड्याळ. आपल्या समोर 100 घड्याळ ठेवलेत पण माझं घड्याळ मला बरोबर दिसतं, कारण मला त्या रूपाची सवय झालेली असते. पण ब्रह्म दिसत नाही, कारण ते निर्गुण निराकार आहे, त्याला रूपच नाहीये. माझ्या आता मी सर रत्नागिरीत राहते, तर रत्नागिरीतली हवा, असं रत्नागिरीतली हवा वेगळी सांगता येते का? तुम्ही अहमदनगरमध्ये राहतायत, कोणी कुठे नगरला राहतायत, कोणी नागपूरला राहतायत, तर नागपूर मधली हवा वेगळी, रत्नागिरीतली हवा वेगळी. अशी हवा वेगळी आपण दाखवू शकतो का? तर नाही दाखवता येत. तसंच आहे, ब्रह्माला त्याला रूप नाही, ते वेगळे दाखवता येत नाही. मग ते ब्रह्म कसं बघायचं आहे? तर पुढे सांगतात, विवेक दृष्टीने पाहिले तर ब्रह्मासारखी दुसरी सत्य वस्तू नाही. आणि म्हणून समर्थांना विवेक आणि वैराग्य हे अत्यंत आवडीचे शब्द आहेत. आणि हे विवेक आपल्याला प्रत्येक क्षणी करता आला पाहिजे. मग कुठले विवेक आहेत? तर सारासार विवेक आहे, नित्यानित्य विवेक आहे, शाश्वत अशाश्वत विवेक आहे. प्रत्येक वेळी असे 5-6 विवेक आहेत. त्या सगळ्याचा सार असा, म्हणजे हे सार आहे आणि हे आसार आहे. हा विवेक समजला पाहिजे. आणि तो विवेक समजण्यासाठी श्रवण झालं पाहिजे. आणि श्रवण होण्यासाठी आपल्या संतांवरती, सद्गुरूंवरती आपली श्रद्धा पाहिजे. मी परत मगाचंच उदाहरण घेते की सपोज मी डॉक्टर आहे, आणि मी डॉक्टर असताना मी जेव्हा आम्हाला प्रोफेसर सांगतात, मग प्रोफेसर आम्हाला अतर्क्य शब्द सांगत होते. कारण आम्हाला तेव्हा पहिल्या वर्षाला आम्हाला कळतच नव्हतं की याला अॅनाटॉमी म्हणजे काय, हे आम्हाला माहितीच नव्हतं. मग जेव्हा त्याचा अर्थ आम्हाला प्रोफेसर सांगत होते त्याच्यावरती आम्ही श्रद्धा ठेवली, आम्ही विश्वास ठेवला आणि मग अभ्यास केला. आपण डॉक्टरची उदाहरण बाजूला ठेवूया. आता आपल्याला अगदी कॉमन म्हणजे गुगल मॅप. मला इथून नगरला यायचंय किंवा मला इथून नागपूरला जायचंय आणि मला रस्ता माहित नाही, तर मी गुगल मॅपवर टाकते आणि त्या गुगलवरती मी श्रद्धा ठेवते. मग ते कुठल्या पण बोळातून मला घेऊन जाते, तर ते उजवीकडे सांगितलं तर उजवीकडे वळते, डावीकडे दाखवलं तर मी डावीकडे वळते. मी विचार करत नाही. जेव्हा गुगल चुकतं आणि माझा रस्ता चुकतो की समोर डेड एंड येतं, तेव्हा मला कळतं की अरे गुगल चुकलंय. पण तोपर्यंत मी त्या गुगलवरती श्रद्धा ठेवते. आणि अशी श्रद्धा ही आपल्याला संतांवरती आणि आपल्या सद्गुरूंवरती ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे परमार्थाच्या अभ्यासामध्ये श्रद्धा नसेल तर परमार्थाच्या अभ्यासाला अर्थच नाहीये. मग ही श्रद्धा कोणावर हवी? तर ती योग्य सद्गुरूंवरती श्रद्धा हवी. आणि ती जर श्रद्धा असेल तर आपल्याला विवेक म्हणजे काय हे सद्गुरू समजावून सांगतात. आणि मग आपल्याला विवेक समजावून सांगितल्यानंतर ते सांगतात की अरे हे नित्य आहे, हे आता जगामध्ये या गोष्टी दिसत आहेत, या सगळ्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या नाशिवंत आहेत. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी नाश आहेच. अगदी जरी सूर्य म्हटलं आणि पृथ्वी जरी म्हटलं तरी परवा कुठेतरी एका ह्याच्यामध्ये आलेलं होतं की 2075 का आपली 3075 साली पृथ्वी नष्ट होणार आहे.
म्हणजे 3075 साली त्या साली पृथ्वी नष्ट होणार आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जी निर्माण झाली त्याला नाश आहेच, म्हणजे ती नाशिवंत आहे. मग अविनाशी काय आहे? तर अविनाशी फक्त आणि फक्त एकच तत्व आहे. आणि ते एक तत्व कुठलं आहे? तर ते फक्त ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हा मंत्र जर आपण पाठ करत राहिलो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हा लावला तर आपल्याला कळून येतं की काय सार आहे आणि काय आसार आहे. आणि म्हणून विवेक दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीतलं चैतन्य काय आहे हे समजून येतं. आणि मग जर आपण चैतन्य बघायची सवय ठेवली तर या गोष्टींचा बाध करता येतो असे आपल्याला सद्गुरू सांगतात. मग आपल्याला मिथ्या गोष्टींचा बाध करायचा, मग या सगळ्या गोष्टींचा बाध करायचा आणि मग एकमेव सत्य काय आहे तर ब्रह्म तेवढंच आपल्याला बघायचं आहे. आणि हेच आपल्याला पुढे छांदोग्यातली श्लोक समर्थांनी घेतलाय. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे ब्रह्माचं आतापर्यंत मी इतकं आपण बोलतोय किंवा इतकं पुस्तकं वाचतोय, समर्थ आपल्याला ब्रह्म म्हणजे काय हे समजावून सांगतात. पण जिथे वाचा थांबते, जिथे शब्द थांबतात, जिथे बोलणं थांबतं, तिथे सगळ्या गोष्टींची वाणी निवृत्त होते, तिथेच फक्त ब्रह्माचा अनुभव येतो. जोपर्यंत वाणी आहे, जोपर्यंत जाणीव आहे, तोपर्यंत माया आहे. मग जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत आपण मायेत आहोत. मग मी समाधीमध्ये जर गेले तर समाधीमध्ये मला जर जाणीव होत असेल की नाही मला अनुभव आला, तो अनुभव येणारी मी ही अजूनही असेल तर तो अनुभव आलेलाच नाहीये. जी व्यक्ती म्हणते की मला अनुभव आला ती व्यक्ती खोटं बोलते असं समर्थांनीच सांगितले. म्हणजे अनुभव येतो त्या काळी तिथे शब्द नसतात, वाचा नसते, वाणी नसते, आपली सगळी इंद्रिय आपली लीन झालेली असतात. त्याच्यासाठी दृष्टांत देतात गाढ झोपेचं. कुठली पण व्यक्ती मी आत्ता गाढ झोपले आहे असं वर्तमान काळात सांगू शकत नाही. झोपेतून उठल्यानंतर आपण सांगतो की काय गाढ झोप लागली होती, 10च मिनिटं झोप लागली होती, पण मला काय कळलंच नाही आजूबाजूच्या गोष्टी, इतकी गाढ झोप लागली होती. म्हणजे गाढ झोपेचा अनुभव जागृत अवस्थेमध्ये येतो. त्या क्षणी अनुभवाच्या काळी आपण बोलू शकत नाही. हाच दृष्टांत आपण ब्रह्माच्या अनुभवासाठी घ्यायचा आहे. पण गाढ झोपेतला अनुभव हा ब्रह्माचा अनुभव नसतो, कारण तिथे तो घन अज्ञानाचा अनुभव असतो. तिथे अज्ञान असतं. झोपेच्या आधी मी काय गोष्टी केल्यात आणि झोपेतून उठल्या की मला आठवतं अरे माझं असं असं होतं आणि तसं तसं होतं. म्हणून गाढ झोपेच्या अनुभवाला हा ब्रह्माचा अनुभव म्हणत नाही, पण तो दृष्टांत आपण ब्रह्माच्या अनुभवाला घेऊ शकतो. कारण जेव्हा कुठलंच इंद्रिय नसतं, कार्यरत नसतं, लीन झालेलं असतं आणि एकमेव सच्चित आनंद ब्रह्मामध्ये आपण जर त्याचा अनुभव घेतला तर ते जागृत झाल्यानंतर एक आनंदाची संवेदना राहते. हे ज्यांनी जे सिद्ध आहेत, सिद्धांचे आपण जेव्हा आपण वाचतो की कसे आहेत सिद्ध पुरुष की ज्यांनी हा अनुभव घेतला, तेव्हा ते सांगतात की हे असं असं असतं. आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण जी पावलं टाकतो, आपण जी साधना करतो, त्या साधनेला खूप महत्व आहे. आणि मग इथे समर्थ म्हणतात की जेथे वाणी निवृत्त होते आणि मनाने सुद्धा त्याचा अनुभव येत नाही, हा श्रुतीचा सिद्धांत आहे. पुढे 11व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात कल्पना रूप मन पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणजे आता आधी त्यांनी सांगितलं की हे अन्वयाने सांगितलं की हे असं आहे, आता ते सांगतात की हे असं नाहीच आहे. असं तुम्ही जर म्हणाल की तुम्ही कल्पना कराल की हे असं आहे का ते तसं आहे, तर मन कल्पना करू शकत नाही. त्याच्यासाठी परत एक वेगळा दृष्टांत दिला जातो की गर्भातल्या बाळाला आपली आई कशी आहे हे कळतं का? कधीच कळणार नाही. जोपर्यंत त्याचा जन्म होत नाही आणि जन्म होऊन आई वेगळेपणाने त्याला दिसत नाही, तोपर्यंत जोपर्यंत आईच्या गर्भात आहे तोपर्यंत त्याची आई कोण हे त्याला कळत नाही. तसंच आहे की तो कल्पना पण करू शकत नाही की माझी आई कशी आहे. तसंच आपण कितीही कल्पना केली तरी कल्पनेची धाव एका लिमिटला परत थांबते. मग आपण कुठपर्यंत बसतो? इन्फिनिटी. मग ब्रह्म कसं आहे, तर ब्रह्मामध्ये काय काय आहे? मग हे ब्रह्मांड आहे, मग अनंत कोटी ब्रह्मांड आहे. पण अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पुढे जेव्हा आपलं गणित मोजायचं थांबतं तेव्हा आपण त्याला नाव देतो इन्फिनिटी.
मग इन्फिनिटी पर्यंत आहे, म्हणजे इन्फिनिटीच्या पुढे आपली कल्पना चालत नाही. मग असं कुठल्याही मनाने कल्पना करून ब्रह्म हे कळू शकत नाही. मग समर्थ म्हणतात, आता मनाशी जे अप्राप्य, म्हणजे मनाने सुद्धा ते जाणता येत नाही, ते कसे आहे हे जाणायचे असेल तर फक्त सद्गुरू आहेत आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते सापडत नाही. थोडक्यात सद्गुरू म्हणजे कसे आहेत, तर त्याच्यासाठी पुढे समर्थ आपल्याला एक उदाहरण देत आहेत की कोटीच्या खोल्यांमध्ये भरपूर सामान आहेत आणि त्याच्यामध्ये कुलप लावले, तर किल्ल्या मिळेपर्यंत ते सामान काढता येत नाही, किंवा ती किल्ली कशी आहे ते समजावून सांगा, असं मग शिष्य सांगतो. आणि मग समर्थ सांगतात 15व्या ओळीत की सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशले, द्वैत कपाटे उघडली एकसरी. त्यासाठी आदरणीय मंदाताई, आमच्या ज्या आहेत मंदाताई गंधे, हे खूप छान दृष्टांत देतात. त्या सांगतात की आपण लॉकरमध्ये आपले दागिने ठेवतो, आपलेच दागिने आहेत, आपलंच सगळं आहे, ते आपण लॉकरमध्ये ठेवतो. पण लॉकरमध्ये ठेवल्यानंतर लॉकरची एक किल्ली आपल्याकडे असते आणि मास्टर किल्ली ज्याला म्हणतात, ती मास्टर किल्ली असते बँकेकडे. मग मी माझ्या एका किल्लीने मी ते लॉकर उघडू शकते का? तर नाही. म्हणजे मी कितीही क्रियमाण कर्म केलं, मी कितीही अभ्यास केला, मी कितीही श्रवण मनन केलं, पण तरी सुद्धा जोपर्यंत सद्गुरू त्यांची मास्टर किल्ली लावत नाही, तोपर्यंत माझंच धन, माझ्याजवळ असलेले माझेच दागिने मला मिळत नाही. आणि त्यालाच म्हणतात निज प्राप्तीचा ठेवा किंवा निज आत्मानंदाचा ठेवा. हा जर ठेवा हवा असेल, आपल्याच आनंदाचा ठेवा आपल्याला हवा असेल, तर तो आपल्या आतच आहे. तो कुठेही जगामध्ये शोधायला जायचं नाहीये, कुठल्याही विषयात शोधायला जायचं नाहीये. आणि तो विषयात जोपर्यंत आपण शोधतोय तोपर्यंत आपण आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आणि आपलं सच्चिद आनंद स्वरूपापर्यंत आपण पोचू शकत नाही. आणि म्हणून ही जी किल्ली आहे ही सद्गुरूंकडे मास्टर किल्ली आहे, आणि सद्गुरूंची कृपा झाली कीच आपल्याला आत्मकृपा होते. यासाठी परमार्थामध्ये 3 कृपा सांगितल्या आहेत. आणि त्या 3 कृपा ज्या आहेत, त्या 3 कृपा म्हणजे ईशकृपा, शास्त्रकृपा आणि गुरुकृपा असं सांगितलं आहे. तर थोडक्यात आपण कृपाचं बघूया, कारण सद्गुरू कृपेशिवाय आपल्याला हे होत नाही. तर कृपा कशी आहे, तर शुद्ध पुण्य जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत आपल्यावरती ईशकृपा होत नाही. म्हणजे आपल्याला परमार्थाचा अभ्यास करायचीच इच्छा होत नाही. मग परमार्थाचा अभ्यास करायची इच्छा कधी होते, जेव्हा शुद्ध पुण्य आपल्याला जमा होतं. ते शुद्ध पुण्य जमा झालं की ईशकृपा होते. म्हणजे मग परमार्थ काय आहे, देव कोण आहे, मी कोण आहे, जगाचे स्वरूप काय आहे, असे प्रश्न आपल्या मनात येऊ लागतात. मग त्याची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग त्यासाठी उत्तरं जेव्हा आपण शोधायला लागतो, मग श्रवण करतो, सद्ग्रंथांचे वाचन करतो, वेगवेगळ्या तीर्थयात्रा करतो, सत्पुरुषांची संगती करतो, माहिती घेतो. हे घेतल्यानंतर जी उत्तरं आपल्याला मिळायला लागतात, त्या मिळाल्यानंतर आपण थोडंसं आपण परमार्थामध्ये आपण काय करतोय हे आपल्याला समजायला लागतं. हे सगळं ईशकृपेने होतं. मग ही सगळी उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपली तळमळ वाढत राहते की अरे मला अजून कळत नाही माझं नक्की काय आहे. आणि मग ही जेव्हा आपल्याला तळमळ लागते, ती तळमळ आपली शांत करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. ही सद्गुरूंची प्राप्ती ईशकृपेमुळेच होते. ईश्वर ठरवतो की सद्गुरूंची प्राप्ती आता हिला झाली पाहिजे. आणि मग आपली बुद्धी होते की आता मी अनुग्रह घ्यावा. आणि मग अनुग्रह घेतल्यानंतर जेव्हा सद्गुरूंची प्राप्ती होते की मग ही सद्गुरूंची भेट जेव्हा ईश्वरच करून देतो, तेव्हा परमार्थामध्ये असं म्हणतात सद्गुरूंच्या बद्दल की ईश्वराची ही एक व्यवस्था आहे. ईश्वरच येतो स्वतःहून सांगायला, आणि तो सद्गुरूंच्या स्वरूपात आपल्याला येतो आपल्यापर्यंत सांगायला की नक्की काय आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंचा अवतार हा ईश्वराचाच अवतार आहे. आणि त्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे. ज्याने अनुभव घेतला आहे तेच सद्गुरू असतात. आणि असे सद्गुरू आपल्याला स्वतःच्या अनुभवातून ब्रह्म म्हणजे काय हे समजावून सांगतात. आणि मग ही उत्तरं ते देतात. आणि त्याच्यासाठी जेव्हा ही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपला पुढचा प्रवास सुरू होतो, त्यांनी सांगितलेली साधना आपण करायला लागलो की सद्गुरूंना कळतं की हिच्यावरती कुठले गुण जास्त आहेत. ही तमोगुणाची आहे का रजोगुणाची आहे, मग हिला कुठली साधना द्यायची हे सद्गुरूंना बरोबर कळतं आणि ते साधना आपल्याला देतात. त्या साधनेनुसार मग ती नामसाधना आहे, ध्यान साधना आहे. मग अनेकदा असं होतं की मला नामसाधना सांगितली आणि तुला मात्र ध्यान सांगितलं, म्हणजे ध्यान साधना जास्त मोठी का? तर असं कुठलीही गोष्ट लहान मोठी नसते.
प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगळ्या असतात, तशी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या गुणांची असते आणि वेगवेगळ्या गुणांची असल्यामुळे कुठले गुण आपण तिला साधना द्यायची हे सद्गुरू ठरवतात आणि त्याप्रमाणे आपण जर आपली साधना केली तर मग ती गुरुकृपा होते आणि मग त्याला अधिकारी शिष्य म्हणतो. तो अधिकारी शिष्य बनायचे आपल्याला प्रयत्न करावा लागतो. एकदा अधिकारी शिष्य बनला, त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये शिष्य कसा असावा किंवा दासबोधामध्ये सुद्धा शिष्य कसा असावा ह्याचे अख्खा समाज समर्थाने सांगितलाय. त्याच्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करून आपल्याला मार्क द्यायचे की मी कुठल्या मला 100 पैकी 5 मार्क मिळत आहेत का 100 पैकी 10 मार्क मिळत आहेत आणि मला अजून किती अभ्यास करायचा आणि किती श्रवण करायचं. हे जेव्हा करू आणि जेव्हा अधिकारी शिष्य बनू तेव्हाच आत्मकृपा होते. आणि आत्मकृपा म्हणजे काय, मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय येतो. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी याच्यासाठी आत्मकृपा लागते आणि ही आत्मकृपा होण्यासाठी ती जी काही किल्ली आहे ही सद्गुरूंच्या हातात किल्ली असते. कारण अधिकारी शिष्याला सुद्धा जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत त्याला आत्मकृपा होत नाही. आणि म्हणून सद्गुरू कसे आहेत तर ती सद्गुरूंची कृपा हीच किल्ली महत्वाची आहे आणि त्यांनीच मी ब्रह्म आहे हा अनुभवाचा प्रकाश पडतो. पुढे आपण थोडक्यात घेऊया. 4:30 वाजत आलेत तर आपल्याला 26 पर्यंत पुढे समर्थ असं सांगतायत की तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड मने विन कैवाड साधनांचा. म्हणजे इथे परत साधनाचं मर्म त्यांनी सांगितलंय की साधना किती महत्वाची जे आता आपण बोललो. मग साधना करण्यासाठी त्याची मनेविना प्राप्ती की वासनेविना तृप्ती तेथेची न चाले व्युत्पत्ती कल्पनेची. म्हणजे मन निवृत्त होताच आत्मानुभव येतो आणि मग आपल्याला भगवंत म्हणतात की हे मन मीची करीन. तुझं सगळं मन आहे ना ते मला देऊन टाक आणि त्या मनामध्ये फक्त मलाच ठेव तू. हे जर तुम्ही आपण मनामध्ये ठेवलं तरच आपली ती त्याच्यामध्ये आपली विषय वासना कमी होऊ शकतात. कारण जीवाची तृप्ती वासनापूर्तीवर अवलंबून आहे. आपण वेगवेगळ्या वासनेच्या ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो, विषयामध्ये अडकलेलो असतो आणि त्या विषयांमधून जर बाहेर पडायचं असेल तर एकमेव श्रीराम आपल्या मना पूर्ती म्हणजे वासनाच विठ्ठलमय करायची. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. म्हणजे त्याच्यामध्ये ही तर जेव्हा ही विठ्ठलाच होईल आणि सच्चिद आनंद स्वरूप आपण विठ्ठलावरती वासना ठेवू तेव्हाच ती वासनापूर्ती आहे. जगातल्या कुठल्याच विषयामध्ये वासनापूर्ती नाहीये. एक विषय आपल्याला जगातला मिळाला की आपल्याला दुसरी वासना होते. मग मला आता अजून हे हवंय, आता ते मिळालं ना बाबा आता शांत राहा. तर तसं शांत राहत नाही, मग अजून हवंय, मग ते संपलं मग अजून हवंय. अशी विषय वासना कधीच संपत नाही आणि ती कधीच न संपल्यामुळे माणूस सतत त्याच्यामध्ये अडकत राहतो आणि मग मला ती एक कविता आठवते की ह्यांची कविता आहे आपली कुसुमाग्रजांची. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती न मरती जणू ती गवताची पाती. म्हणजे कोट्यावधी जीवाणू जगतात आणि मरतात. ते का होतं, कारण वासनेच्या पोटी असं होतं. जेव्हा ती वासना आपण विठ्ठलाच्या चरणी लावू आणि पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करू तेव्हाच ती वासनाची शांतता होणार आहे आणि वासना आपली बंद होणार आहे किंवा निघून जाणार आहे आणि मग आत्मतृप्तीकडे आपली हळूहळू पावलं पडायला सुरुवात होते. मग आत्मतृप्तीकडे जाण्यासाठी परत समर्थ पुढे सांगतायत की ते परे मुनी पर मनबुद्धी अगोचर. म्हणजे कसं आहे हे सांगून झाले आता 17 पर्यंत आणि परत पुढे 18 मध्ये ते सांगतायत की वाणी आणि अंतःकरणाचा संग सोडला तरच आपल्याला त्या अनुभवाला येतो. आपण अनेक गोष्टींमध्ये सतत संघाने अडकलेलो असतो. तो जोपर्यंत आपण संघामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला असंग असं तत्व समजून येत नाही. आणि मग तो संघ कसा आहे तर समर्थ सांगतायत की संघ सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तो ये बोला सुखावेल. ज्या क्षणी तुम्ही आसक्तीमधून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला जो अनुभव येईल तो अत्यंत सुखाचा आहे आणि आसक्तीमधून बाहेर पडणं म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून विवेक आणि वैराग्याला जे महत्व आहे ते इथे आहे. आणि जोपर्यंत आपण विवेकयुक्त वैराग्य आचरणात आणत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्माचा अनुभव येत नाही. मग समर्थ म्हणतात आपण म्हणजे मीपण म्हणजेच जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संघ जडला.
आपण प्रत्येक वेळी मी असं मी तसं असं करत आपण अनेक उपाधींनी जोडून घेतलेलं असतं. मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे मी मरेपर्यंत विसरत नाही. पण समर्थ म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या उपाध्या सोडत नाहीत ना, तोपर्यंत मी निर्गुण निराकार सच्चिदानंद तत्व आहे इथेपर्यंत मी पोचत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे आपण संघ जोडलेले आहेत अनेक उपाध्यांचे, मग मी आत्या आहे, काकू आहे, हे सगळं प्रपंचासाठी योग्य आहे, जे गरज आहे ते आहेच. सद्गुरू डॉक्टर काका सांगतात की मी प्रवासाला निघालोय, मग प्रवासाला निघाल्यानंतर मी जर रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि त्यांनी मला विचारलं की तुमचं नाव सांगा, तर मी निर्गुण निराकार ब्रह्म आहे असं आपण नाव नाही सांगत. मग तिथे हसू होतं. तिथे व्यावहारिक दृष्ट्या जसं व्यवहाराने वागायचंय तिथे माझं नाव निशिगंधा पुंक्षे हे सांगायचंच आहे. पण मनामध्ये मात्र पाहिजे की मी निर्गुण निराकार सच्चिदानंद तत्व आहे, आणि त्यात तो विचार सतत मनामध्ये ठेवणं म्हणजेच ते निदिध्यासन होणं. जगामध्ये वागताना व्यवहारामध्ये वागताना व्यवहारासारखंच वागायचं आहे, व्यवहार करताना व्यवहारासारखाच करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठेही गफलत करायची नाही. पण मनामध्ये मात्र दृढ विश्वास पाहिजे की मी नक्की कोण आहे. मग मी पण म्हणजे कोण आहे, जोपर्यंत मी जीवभाव सोडत नाही तोपर्यंत मी आत्मभावापर्यंत जात नाही. मग मी म्हणजे आत्मा आहे इथपर्यंत पोचणं म्हणजेच जीवभावाचा संघ सोडून देणं. आणि म्हणून सोडिता तया संघाशी ऐक्य होय निसंघाशी. जोपर्यंत संघाचा आपण संघ सोडत नाही तोपर्यंत निसंघाशी ऐक्य होत नाही. ज्या क्षणी संघ सोडून देऊ त्या क्षणी आपण निसंघाशी ऐक्य पावलेलं असू. आणि हे आवरण आहे, आवरण मल विक्षेप आवरण. आता परत तेवढा वेळ नाही सगळ्या गोष्टी सांगायला, पण आपण थोडक्यात समजून घेऊया की हे जोपर्यंत आपण आवरण आपलं सोडत नाही तोपर्यंत आपलं ऐक्यापर्यंत आपण पोचत नाही. आणि म्हणून अज्ञानरूप कल्पना सोडताच जीव मोक्षाला प्राप्त होतो. कारण ब्रह्माच्या वरती एक ही आवरण आहेत वेगवेगळी. ही वेगवेगळी मल विक्षेप आवरण हे जोपर्यंत सोडत नाही, जोपर्यंत माया निवृत्त होत नाही, मायेचा बाध होत नाही, देह सत्यत्व जगत सत्यत्व या भ्रांती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निर्गुण निराकार सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म आपल्याला समजत नाही. अगदी जाता जाता शेवटचं थांबवताना मी फक्त एक कंदिलाचं उदाहरण घेऊया, जे जाता जाता आपण लक्षात ठेवू शकतो. की कंदिलाची वात आहे, कंदिलामध्ये दिवा लावलेला आहे, पण त्या काचेवरती कंदिलाच्या काचेवरती इतकी काजळी धरलेली आहे की आपल्या दिव्याचा शून्य प्रकाश पडतोय. संपूर्ण अंधार आहे, अंधार झाल्यानंतर मी ते कंदील पेटवलाय, पण तो कंदील पेटवल्यानंतर त्याचा उजेडच बाहेर पडत नाहीये, कारण संपूर्ण काचेवरती काजळी धरली. मग ती काजळी आपल्याला साफ करायची म्हणजे चित्त शुद्ध करायचंय. ते जोपर्यंत कंदिलाचा दिवा फडफडत कंदिलाचा दिव्याचा उजेड बाहेर येण्यासाठी जोपर्यंत कंदिलाची काच आपण साफ करत नाही, शुद्ध करत नाही, तोपर्यंत त्याचा बाहेर उजेड येणार नाही. आणि मग ती काच साफ करणं, ती साफ करायला आपण मग काहीतरी कापड घेतो, मग आपण काहीतरी रांगोळी घेतो किंवा आपण एखादी पावडर घेतो आणि त्याने ती घासून साफ करतो. ही घासणं म्हणजे नाम घेणे आहे. हे नामाने ती घासायची आहे. आणि जेव्हा ती काच नामाने घासू तेव्हा त्याच्यामध्ये कुठलीही आपली सकामता नाही पाहिजे. की सकामता हा परमार्थाला एक खूप मोठा शाप आहे. मी असं केलं तर तसं होईल, मला असं मिळेल, मी हे केलं तर मला ते मिळेल, ही सकामता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निष्काम कर्म होत नाही. निष्काम कर्म हे खूप महत्वाचं आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना हे जर केलं तर चित्त शुद्ध आणि शांत होणार आहे. तर ती कंदिलाची काच साफ होणार आहे, म्हणजे आपली बुद्धी साफ होणार आहे. आणि बुद्धी साफ झाली कीच आतमधलं आत्मप्रकाश बाहेर फाकणार आहे. आणि मग तो आत्मप्रकाश बाहेर आला तर आपल्याला कळणार आहे की किती संवेद्य आत्मप्रकाश म्हणजे मी आहे. आणि म्हणून आपल्याला आत्मप्रकाश समजून घ्यायचा असेल तर चित्त शुद्ध पाहिजे, चित्त शांत पाहिजे. चित्त शुद्ध आणि शांत होण्यासाठी आपल्याला निष्काम कर्म पाहिजे, निष्काम उपासना पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी श्रवण मनन निदिध्यासन पाहिजे. यासाठी संतांवरती श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि हे सगळं असेल तरच आपण आपलं समर्थाने सांगितलेले ध्येय गाठू शकतो. आणि यासाठी काय आहे तर भक्तीचा मार्ग आहे.
समर्थांनी सांगितले की भक्ती मार्गाने मी तुम्हाला दासबोध शिकवतो आणि भक्ती मार्ग आचरण केला तर एक फक्त आपण देवावरती श्रद्धा, संतांवरती श्रद्धा अशी पूर्ण त्यांच्यावरती भक्ती केली तर जो विभक्त नाही तो भक्त. आणि असा जेव्हा आपण भक्त होऊ तेव्हाच आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यानंतर आपण उद्याचं बघूया. तर जय जय रघुवीर समर्थ. झाले.